मी नेहा दिलीप कोळसे, इयत्ता 8वी, पोस्टे पोदार स्कूल या शाळेत राहते. सर्वप्रथम मी इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे, शिक्षक, विद्यार्थी, सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते. जेव्हा मी या ठिकाणी इथे आले तेव्हा मला पोवाडा आठवला माझा, जे मी लास्ट इयर माझ्या शाळेत म्हणाले होते ते मी इथे सादर करण्याची परमिशन मागते सरांना. सर आहे का? महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम. त्याला कोण घाली सन, तरी वारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली शहाची आई बरं का. तसं येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईन दिवस ठरल्याप्रमाणेच प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, ते प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला मेघमान नाही त्याला जाण. शिवाजी राजांच्या करमतीची, शिवाजी राजांच्या करमतीची. त्यासी नाही जाणीव शेतीची, त्यासी नाही जाणीव शेतीची. करील काही कल्पना युक्तीची हजीजी, करील काही कल्पना युक्तीची हजीजी. करील काही कल्पना युक्तीची हजीजी जी 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 जी. प्रतापगडावर आमने सामने भेटीच्या ठरल्यानं खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि दिवस ठरल्याप्रमाणेच महाराज तिथे गेले. खानाला पाहून राजाला पाहून खान हाक मारी तो हसरी. खान हाक मारी तो हसरी. रोपून नजारा गहिरी, जिरा जिरार जी जी जी, जिरा जिरार जी जी जी. खानाला पाहून राजाने अलीकडे दगाड केला. खानदाभिमान मान्याला, खानदाभिमान मान्याला. कटारीच वार त्याने केला, कटारीच वार त्याने केला. खर वाज झाला, चिलखत होते अंगाला, चिलखत होते अंगाला. कानाचा वार चुका गेला. खान गडबडला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये चुका ढकलला, पोटामध्ये चुका ढकलला. वाघनकांचा वारा केला, वाघनकांचा वारा केला. टराटरा पाडलं पोटाला. तडगे खानाचा पुत्र बाहेर आला जी जी जी, बाहेर आला जी जी, बाहेर आला जी 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 जी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय शिवाजी. या ठिकाणी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई. दुसरे मान्यवर या ठिकाणी आहेत. इतिहासाचे गाडे अभ्यासक, ज्यांना इतिहास त्याबद्दल खूप आत्मीयता आणि आवड, असे शैक्षणिक क्षेत्रातील आदरणीय प्राचार्य दिगंबररावजी शेकापुरे सर, पोस्टे पोदार लर्निंग स्कूलचे प्राचार्य. दुसरे शिक्षणाची चळवळ या उदगीर शहरामध्ये तळागाळापर्यंत पोहोचवून सर्वसामान्यापर्यंत त्यांचा गुणगौरव करण्याचा जो गेल्या विडा उचलला असा 5 वर्षापासून ते आदरणीय गायकवाड सरजी यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे आणि यांच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारणारे आमचे सर्वांचे लाडके ऍडव्होकेट शिवाजीरावजी कोकणे सर. इकडे माझ्या बाजूला बसलेल्या सर्वांचे गॉडफादर आणि या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे असणारे आदरणीय सोमवंशी सरजी, इतिहासाचे प्राध्यापक, श्यामला शाळेचे इतिहासाचे प्राध्यापक आणि आमचे गोंशीकर दादा, त्याचबरोबर आंबेसंगे सरजी, नरेंद्र शिंदे सर, गोने सर, अरविंद शिंदे सर आणि विविध शाळेतून आलेले सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्र यांचं पुनश्च एकदा मी ऐतिहासिक स्मरण दिन सोहळ्यानिमित्त उदगीर इतिहास अभ्यास मंडळ तर्फे तुमचं पुनश्च एकदा स्वागत करतो. जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी, कारण
अगदी थोड्या वेळात तुम्हाला ऐकायचं आहे. मी घरी निर्माण करणार नाही किंवा मी मध्ये पडणार नाही. भारत माता की, भारत माता की. मित्रांनो, किल्ल्याविषयी सर सांगतील आपले पाहुणे आहेत. मी तुम्हाला एक विद्यार्थी म्हणून एक दोन गोष्टी एकच मिनिटात मी तुम्हाला मार्गदर्शन करेल. आदरणीय व्यासपीठ चालेल ना? तर वेळ खूप तुम्ही सगळ्यांना नमस्कार. मुलांना तुम्हाला मी आता एक प्रश्न विचारला होता की चंद्रावरती कोण गेलं? तुम्ही काय बोलला? नील आर्मस्ट्रॉंग. करेक्ट. बघा, तुम्ही जीवनामध्ये प्रगती करत असताना तुम्ही किती जरी हुशार असला 100पैकी 100 जरी मार्क घातले, पण डेअरिंग फार महत्वाची. काय? डेअरिंग, धाडस ते तुमच्याकडे असलं पाहिजे. आताच एक मुलगी पवाडा बोलली, तिचं कौतुक केलं पाहिजे. तिने इथं येऊन तोंडपाठ तिनं सांगितली, हो की नाही? त्याला डेअरिंग म्हणतात. तर नील आर्मस्ट्रॉंग पहिल्यांदा चंद्रावरती त्यांनी पाऊल ठेवलं, हे तुम्हाला सगळ्याला माहिती. त्याच्या मागची स्टोरी तुम्हाला माहिती आहे का? बघा, चंद्रावर कोण जातं? त्याला म्हणतो रॉकेट, है ना? असं माणूस तर जाऊ शकत नाही ना चंद्रावर, त्याला रॉकेट घेऊन जात. रॉकेट चालवण्यासाठी, विमान चालवण्यासाठी 2 पायलट असतात. किती? एक पायलट, एक को पायलट. ओके. परंतु ज्यावेळेस नील आर्मस्ट्रॉंग आणि त्याचा को पायलट एडविन डी अल्डारे त्या रॉकेट मध्ये बसले होते आणि त्यांनी चंद्रावर गेले होते. रॉकेट कोण चालत होता? नाही, मुख्य पायलट होते एडविन डी अल्डारे आणि को पायलट होते नील आर्मस्ट्रॉंग. ज्यावेळेस त्यांचं यान चंद्रावर पोहोचलं, ओके, आता पहिलं पाऊल चंद्रावर ठेवायचं आहे. त्यांच्या स्पेस म्हणून त्याला मेसेज मिळाला, नासा म्हणून त्याला मेसेज मिळाला, फर्स्ट पायलट. काय? फर्स्ट पायलटनी पाऊल ठेवायला कशावरती? चंद्रावरती. परंतु थोडा तो घाबरला. कोण? एडविन डी अल्डारे, मुख्य पायलट होता. त्यांनी विमान, तो रॉकेट चालवत चंद्रावर आला. तो घाबरला. आता मी चंद्रावर जर पाय ठेवलो तुम्ही मरून जाईल का, किंवा उडून जाईल का, जळून जाईल का? तो घाबरला. त्या स्पेसवाल्याला माहित झालं हा डेअरिंग नाही याच्याकडे. मग त्यांनी काय मेसेज दिला? सेकंड को पायलट. को पायलट म्हणल्या नील आर्मस्ट्रॉंगने लगेच चंद्रावरती पाय ठेवला, उडी मारली आणि तो इतिहास बनला. कुठलंही म्हणजे मुख्य पायलट म्हणजे न चालवता त्यांनी फक्त डेअरिंग केली. मग जगामध्ये कुणाला ओळखलं जातं चंद्रावरती पहिला पाऊल ठेवणारा? नील आर्मस्ट्रॉंग. तुम्ही विद्यार्थ्यांनो, डेअरिंग असू द्या तुमच्याकडे. तुम्ही किती जर हुशार असाल, तुम्हाला कुठलं संकट आले, घाबरायचं नाही कधी. काय घाबरायचं नाही. कुठली परीक्षा असेल, घाबरायचं नाही, व्यवस्थित द्यायचं. पुढचं मार्गदर्शन तुम्हाला सर करतील. बोलण्याची संधी दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तुमच्या वाक्याचं आहे प्रथम राष्ट्रासाठी. खरंच आहे, भारत माता की जय. यानंतर या कार्यक्रमासाठी दुसरे प्रमुख अतिथी म्हणून आम्हाला लाभलेले पोस्टे पोदार गव्हर्नमेंट स्कूलचे प्राचार्य आदरणीय दिगंबररावजी शेकापुरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं ऐतिहासिक मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी करावं. शेकापुरे. नमस्कार सर्वांना, विद्यार्थी मित्रांना पण नमस्कार. प्रयत्न करतोय बोलायचा मराठीमध्ये, पण उजाळा जो झालाय पूर्ण इंग्लिशमध्ये झालेला आहे. इतिहासाचा जर भाग बोलला तर सर मरकळे सर या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत किल्ल्याच्या बाबतीत. आता ऑन द वे आम्ही जेव्हा डिस्कशन करत होतो, सरांनी मला सांगितले की सर एक्सकॅव्हेशन करत असताना आम्हाला काही एव्हिडन्सेस हाती लागले. म्हणजे ह्या किल्ल्यामध्ये पुरातत्व विभाग हे खोदकाम करत असताना त्यांना त्याच्यामध्ये स्केलेटन, हाडांचे सांगडे, सांगडेच म्हणतात, हाडाचे सांगडे किंवा बांगड्या, अशा काही वस्तू सापडल्या ह्या किल्ल्यामध्ये. तर इथं भूत प्रेत कोणीच नसते. आपले जे अँसेस्टर्स आहेत, पूर्वज, ते मेल्यानंतर वेगवेगळ्या विधी आहेत आपल्या समाजामध्ये. काही स्लीपिंग पोस्चर मध्ये त्यांचं डेथ झाल्यानंतर आपण त्यांना बरीड करतो किंवा त्यांना पुरतोय आपण. काही सेटिंग पोस्चर मध्ये सुद्धा असतात, बसून जमिनीच्या आत त्यांना गाडलं जातं. त्याला ग्रेव्हयार्ड आपण इंग्लिश मध्ये म्हणतो, बरोबर आहे. आणि काही लोकांना जाळतात सुद्धा. हे सगळे, काही लोकांना जीवन मेल्यानंतर डेड बॉडी तसेच ठेवली जाते, त्यांना जाळत नाही, पुरत नाही. तो आहे कोणता समाज माहितीये का? तुम्हाला सांगतो, 3 इडियट मध्ये बम्मन इराणी आहे.
3 इडियट मध्ये बम्मन इराणी. कुठला समाज आहे तो माहित आहे का? नाही. अनंत समाज आपल्या देशामध्ये राहतात. ख्रिश्चन्स आहेत, पारसी म्हणतात त्यांना. पारसी, झोरास्ट्रिझम, त्याला इंग्लिश मध्ये झोरास्ट्रिझम म्हणतात. झोरास्ट्रिझम मध्ये डेड बॉडी माणूस मेल्यानंतर त्याला जाळत नाही, पुरत नाही किंवा इतर काही करतात, फक्त उंच टावरवर नेऊन ठेवलं जातं. आणि कन्सेप्ट असे आहे की त्याचे प्रत्येक बॉडीचा पार्ट हा उपयोगाला आला पाहिजे. त्याचं जे फ्लेश आहे पाखरांनी खाल्लं पाहिजे. बोन्स आहेत, पाणी, वाळा ह्यामध्ये मिक्सअप होऊन जमिनीमध्ये गेलं पाहिजे. हे कन्सेप्ट आहे. पुण्याजवळ इनाम गाव आहे. इनाम गाव म्हणजे तिथे एक पूर्ण ग्रेव्हयार्ड आहे. त्याला आपण शुद्ध मराठीमध्ये आपल्या ग्रामीण भागेत म्हटलं तर त्याला आपण मसनपोटा म्हणतो. म्हणजे आफ्टर द डेथ एक पर्टिक्युलर प्लेस मध्ये जाऊन तिथं जाळलं किंवा पुरलं जातात, त्याला मसनोटा म्हणतात. डेड बॉडीज आर बरीड, दॅट इज कॉल्ड एज बुरियल्स इन इंग्लिश. तिथं सुद्धा ज्यावेळेस ब्रिटिश भारतात आले त्यांना रेल्वे ट्रॅक आतरायचं होतं, रेल्वे लाईन टाकायची होती. रेल्वे माळावर चढत नाही किंवा उताराला खाली जाऊ शकत नाही. मग त्यांना प्लेन लँड पाहिजे. म्हणजे आपल्याकडे अनइव्हन लँड आहे. भारताची भौगोलिक परिस्थिती जर बघितलं आपण तर कुठं उंच शिखर असलेले हिमालय आहेत, तर कुठं खोल दऱ्या आहेत, तर कुठं सपाट लँड आहे, तर पुण्या ठिकाणी टेबल लँड सुद्धा आहे. मग ब्रिटिशांना हे पाहिजे होतं म्हणून त्यांनी लँड सपाट करत रेल्वे ट्रॅक टाकत गेले. आणि रेल्वे ट्रॅक टाकत असताना हरप्पन सिव्हिलायझेशन असेल, मोहेंजोदडो सिव्हिलायझेशन असेल किंवा पुण्यापासले इनाम गाव असेल, हे खोदत असताना, दॅट इज कॉल्ड एज इन इंग्लिश इट इज कॉल्ड एज एक्सकॅव्हेशन. हे खोदत असताना बरेच असे इव्हिडन्सेस सापडले. जुने गाव जसेला तसे सापडले. हरप्पन सिव्हिलायझेशन मध्ये गेले. हा इतिहास देशाचा आहे. इतिहासाचे 3 भाग आहेत. कोणकोणते तुम्हाला माहित आहेत का? हिस्ट्री इज डिवायडेड इंटू 3 कॅटेगरी. विच आर दोज? एन्शियंट हिस्ट्री, medieval history and modern history. व्हेरी गुड. इतिहासाचा 3 भाग आहे. प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास किंवा आधुनिक जगाचा इतिहास त्याला म्हणतात. आधुनिक इतिहासात गेलात तर तुम्हाला जग कुठे गेलेलं पाहायला भेटेल. पहिलं विश्वयुद्ध, दुसरं विश्वयुद्ध, लिटिल बॉय, फॅटमॅन ज्याला आपण म्हणतो, हिरोशिमा आणि नागासाकी सारख्या जपानच्या मोठ्या सिटीवर टाकलेला 1945 ला, तिथे दुसऱ्या युद्धाची समाप्ती झाली. पहिल्या विश्वयुद्धामध्ये जो डिक्टेटर होता जर्मनीचा अडॉल्फ हिटलर, तो एक सैनिक होता एका सैन्यामध्ये जर्मनीच्या, आणि ते इम्पेरियल पॉवर्स होते, साम्राज्य. आणि हळूहळू तो कसा सत्तेत आला. आणि अख्ख्या 20 वर्षामध्ये, 10 वर्षात म्हणेन मी तर, 10 वर्षामध्ये हरलेल्या जर्मनीचा कायापालट करणारा तो अडॉल्फ हिटलर होता. पण ह्या गोष्टी, इतिहास हा लगेच संपत नाही, त्याला खूप वेळ लागतो. आणि ह्या किल्ल्याच्या इतिहासाबाबत तुम्हाला मर्कुळे सर या ठिकाणी सांगणार आहे. आणि त्याचं व्यवस्थितरित्या वर्णन, कारण आपण लोकलचे आहोत. लोकलच्या लोकांना आपल्या ह्या वास्तूची माहिती असणं गरजेचं आहे. भविष्यात काही जरी नाही जमलं, किल्ला डेव्हलप व्हायला आहे. एक लक्षात ठेवा, सरकारी नोकरी प्रत्येकाला भेटेल याची गॅरंटी नाहीये. तुम्ही जर इतिहासाचे गाडे अभ्यासक झाला तर ह्या वास्तूमध्ये येऊन गाईड म्हणून जरी काम केलात ना तर बरचसं काही भेटणार आहे. तुमचं नॉलेज सुद्धा वाढणार आहे आणि आपली रोजीरोटी सुद्धा भागू शकते. ह्या अनुषंगानं सर आपल्याला गाईडलाईन करते. 2 शब्द बोलून थांबतो. जे जाणकार लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन हे उदगीर अभ्यास मंडळ या ठिकाणी स्थापन केलं आणि गेले 15 वर्षापासून ते या ठिकाणी हा 3 फेब्रुवारी दिवस शौर्य दिन, विजय दिन म्हणून या ठिकाणी साजरा करतात.
ही आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. या निमित्तानं मी तुम्हाला या शौर्य दिनाच्या आणि विजय दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्यांना इतिहास माहिती नाही ते इतिहास घडवू शकत नाही. ज्या वेळेला आपला इतिहास आपल्याला कळतो त्यावेळेला आपला जो आत्मविश्वास आहे, सन्माननीय गायकवाड सरांनी सांगितलं की आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे आणि आत्मविश्वास येण्यासाठी आपला इतिहास फार महत्वाची भूमिका बजावतो. आपण कोण आहोत, कोणत्या संस्कृतीचे वारस आहोत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि त्या भूमिकेतून या शहरातील जे जाणकार मंडळी आहेत यांनी हे काम या ठिकाणी केले आहे. त्यामधील या अभ्यास म्हणजे उदगीर इतिहास अभ्यास मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक अर्जुन सोमवंशी, अरविंद शिंदे सचिव, संतोष कुलकर्णी सहसचिव, सदस्य प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र शिंदे, प्राध्यापक बाबूराव 9%, प्राध्यापक धनराज दंडे, महादेव भुने, प्रशांत, मला थोडा चष्मा आला घरी त्यामुळे वाचता येत नाहीये बाकी नाव, सन्माननीय सर्व त्यामधील मंडळी. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी मला ज्यांनी निमंत्रित केलं ते माझे मित्र सन्माननीय प्राध्यापक शिंदे सर, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय कोकणे साहेब, गायकवाड साहेब आणि त्याचबरोबर पोद्दार इंग्लिश स्कूलचे प्राचार्य सन्माननीय शेकापुरे साहेब, त्याचबरोबर ज्यांनी मला या ठिकाणी आल्यानंतर सन्मानपूर्वक आतापर्यंत सर्व माहिती पुरवली तसे आमचे मित्र प्राध्यापक देवनाळे सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले प्राध्यापक बंडे सर, या सर्वांना मी सांगू इच्छितो की आजचा दिवस हा आपल्यासाठी फार सन्मानाचा आणि अभिमानाचा असा दिवस आहे. 3 फेब्रुवारी हा दिवस. सर, राष्ट्रीय इतिहासावर बऱ्यापैकी काम झालं. मधल्या काळात आपण तुम्हाला माहिती आहे की भारताचा इतिहास वरच्या लेवलला आपण अभ्यासला, पानिपतचे युद्ध आपण कारण परिणाम त्यामधील मुख्य घटना यांचा अभ्यास करतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये इतिहासामध्ये नवीन नवीन प्रवाह येत आहेत. त्यामध्ये स्थानिक इतिहास लेखन हा प्रवाह फार मोठ्या प्रमाणावर जोर धरत आहे. इकडे लक्ष द्या मित्रांनो, स्थानिक इतिहास तुम्हाला वाटत असेल कदाचित तुम्हाला ते कोणाला वाटते इतिहास हा बोरिंग विषय आहे, कशाला जुने मुद्दे उखाडायचे असं सुद्धा सहज लोक बोलून जातात. परंतु मित्र, इतिहास फार महत्वाचा विषय आहे. मी तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे मी इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी तो उपस्थित केले म्हणून दोघांचेही मी या ठिकाणी खूप अभिनंदन करतो. कारण काय व्हायला लागलं, आता इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी त्यातल्या इंजिनिअरिंगचे विद्यार्थी यांना आपला इतिहास माहित नाही. साधं गांधीजींचा व्हिडिओ दाखवतात फेसबुक व्हॉट्सअपला, गांधीचा फोटो दाखवला तर ते ओळखत नाही. किंवा बाकीचे आमच्या कॉलेजमध्ये कधी कधी होते सावित्रीबाई जिजाबाई जयंती असली म्हणतात सर कोणता फोटो यांना सांगा. एवढ्यापर्यंत आपली तयारी आहे कारण इतिहास माहित नाही. त्याच्या मागचं कारण काय, इतिहास माहिती नाही. मला इतिहास हा माहित नव्हता. मला सत्य परिस्थिती सांगतो, शिंदे सरांच्या कॉलेजची जाहिरात होती एकांबेकर महाविद्यालयाची 2010च्या दरम्यान. त्यावेळेला मी विचार केला शिंदेवरचं गाव आहे, एकदम दुर्गम गाव आहे, आपल्याला काय माहित नाही याच्याविषयीचं. मला असं वाटतं एकदम बॅकवर्ड आणि काही सुविधा नसणारं हे गाव असावं कदाचित. परंतु ज्या वेळेला मी अंबेजोगाईला नोकरी स्वीकारली आणि मराठवाड्याच्या इतिहासाचा अभ्यास करायला लागलो त्यावेळेला येऊन जाऊन मराठवाड्याच्या इतिहासाचा केंद्रबिंदू कुठे वळत होता, या उदगीरकडे वळताना आपल्याला दिसला. तुम्हाला सांगतो, मराठवाड्याच्या इतिहासाचा ज्यावेळेला मी अभ्यास करायला लागलो, भारताचा इतिहास हा सुवर्ण अक्षरात लिहिलेला आहे. आपल्यासाठी तो स्फूर्तिपद आहे. तसा महाराष्ट्राचा इतिहास स्फूर्तिपद आहे. त्यामध्ये मराठवाड्याचा इतिहास खूप महत्वाचा आहे. आणि मराठवाड्याच्या इतिहासामध्ये जे मुख्य किल्ले म्हणा किंवा जे प्रदेश आहे त्यामध्ये उदगीरच्या सन्मानानं उल्लेख त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो. तुम्हाला म्हणतो, आजचा जो दिवस आहे 3 फेब्रुवारी म्हणजे 3 फेब्रुवारी 1660 या ठिकाणी या तारखेला झालेलं मराठ्यांचं आणि निजामाचं युद्ध हा आजच्या आपल्या अभ्यासाचा म्हणा किंवा आजच्या व्याख्यानाचा विषय मुख्य ठेवून मी या ठिकाणी बोलणार आहे. तुम्ही
शालेय विद्यार्थी असल्यामुळे आपण थोडस चर्चा पद्धतीनं काही प्रश्न उत्तर स्वरूपातच हे समोर देऊ सत्र. इकडे लक्ष द्या. तुम्ही पहिल्यांदा सांगा की आपण जे स्वतंत्र झालो, कधी स्वतंत्र झालो? 1947. तारीख 15 ऑगस्ट. आता तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम इतिहास त्यासाठी सांगायचा आहे. आपण 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झालो, मान्य आहे. परंतु आपला जो मराठवाडा आहे तो स्वतंत्र झाला होता का? तो कधी स्वतंत्र झाला नाही. 17 सप्टेंबर 1948 ला, म्हणजे 13 महिने नंतर आपण या ठिकाणी स्वतंत्र झालेलो आपल्याला दिसते. तुम्हाला एक आश्चर्य वाटत असेल की सर्व भारत स्वतंत्र झाला आणि आपण का झालो 13 महिने? मग हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात जावं लागेल. मित्र, एवढी फक्त चाइल्डहुड म्हणत आहे. प्रत्येक तत्ववेत्ता किंवा प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या काळाचा अपत्य असतो. प्रत्येक परिसर सुद्धा असते, त्या परिसरावर त्या म्हणजे काळाचं ते उगवलेलं असते. म्हणजे जसं तुमचं गाव सुसंस्कृत आहे म्हणून हा कार्यक्रम घेतला. बऱ्याच किल्ल्यांवर लोक जायला तयार नाही, खंडर होऊन पडलेले आहेत. मी इथे येतानाच पहिल्यांदा आमचे सन्माननीय मित्र डॉक्टर मुकुंद राजपत्ते सरांचं 1-2 महिन्यापूर्वी तुमच्या गावात व्याख्यान झालेलं होतं. त्यांनी सांगितलं की सर, उदगीर मध्ये जाताना त्या ठिकाणची लोक सुशिक्षित आणि अभ्यासक आहेत. कारण सरांनी व्याख्यान करताना सांगितलं काहीतरी 250 व्याख्यानांची परंपरा त्या ठिकाणी झालेली होती आणि त्याच्यात सरांचं व्याख्यान झालं. एवढंच नाही तर अखिल भारतीय साहित्य संमेलन जे दिल्लीला यावर्षी होते ते कुठे झालं होतं? उदगीर मध्ये झालेलं होतं. म्हणजे तुम्ही विचार करा की दिल्लीशी सतत संबंध आपला राहिलेला आहे. तो आताचा जसा संबंध आहे तसा मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा आपला संबंध आलेला आहे. तो मी या ठिकाणी किल्ल्याच्या युद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की दिल्लीशी आपला कसा संबंध आलेला आहे. तर तुम्हाला मी सांगत होतो की 17 सप्टेंबर 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. कोणापासून मिळालं? निजामापासून. हैदराबादच्या निजामाची सत्ता, हैदराबादला निजाम नावाचा शासक होता, तो मुघलांचा प्रतिनिधी होता, मुघलांचा व्यवस्था पाहणारा व्यक्ती होता. आणि त्याच्या अंतर्गत तेलंगणा, कर्नाटक आणि मराठी भाषिक आपला जो मराठवाडा आहे हा भाग, विदर्भ सुद्धा होता सुरुवातीला. 1853च्या करारानं विदर्भ इंग्रजांकडे गेला. तोपर्यंत 1853 पर्यंत विदर्भ सुद्धा निजामाकडेच असलेला आपल्याला दिसतो. तर हा जो निजाम आहे या निजामाची हकीकत फार रोमांचक आहे. मी तर नेहमी त्याच्याविषयी ज्यावेळी विचार करतो त्यावेळी मला तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो. महापुरे महावृक्ष जाती तेथे लढाले राहतील. तुम्ही विचार करा की 1724 मध्ये सत्ता स्थापन केली निजामशाहीनं आणि भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा 1 वर्ष म्हणजे 1948 पर्यंत त्याची सत्ता वाढली. म्हणजे असं काय असेल निजामशाहीकडे. तर आपल्या लक्षात येते की बलंड अशा ज्या काही सत्ता होत्या त्यांची हात मिळवणी करून त्यांच्याशी मैत्री करून त्यावर सतत आपली सत्ता कायम ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. मराठ्यांशी त्याचा सतत संघर्ष होत होते. म्हणजे असं म्हणा की मराठ्यांना उत्तरेमध्ये तुम्हाला हिस्ट्री असेल, मराठा हिस्ट्री मला वाटते 8वी-9वीच्या मुलांना आहे, याच्यामध्ये पण थोडा भाग आहे, सीबीएसई मध्ये पण आहे, कमी आहे पण थोडा. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य हे पेशव्यांच्या काळामध्ये साम्राज्यात रूपांतर झालं. उत्तरेकडे त्यांनी आपल्या सत्तेचा विकास केला, दिल्लीकडे वाटचाल केलेली आपल्याला दिसते. त्याच वेळेस दक्षिणेमध्ये त्यांना हा निजाम डोकोदुखी झालेला आपल्याला दिसतो. हा संधी मिळाली की मराठ्यांवर काय करायचा? आक्रमण करायचं. आणि मराठे हे शेवटपर्यंत त्याचा कायम बंदोबस्त करू शकले नाही. त्याला जिंकलं परंतु पूर्णपणे बंदोबस्त करणं जिंकलं नाही. त्यातलाच एक महत्वाचा टप्पा म्हणजे हे 1760 उदगीरचं युद्ध म्हणून इतिहासात त्याची नोंद आहे. मित्र, नानासाहेब पेशवे
मला माहित नसेल तो इतिहास सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक पेशवा पद होतो म्हणजे मुख्यमंत्री, की जो मुख्यमंत्री नंतरच्या काळामध्ये 1707 नंतर 13 नंतर काय त्याच्या हाती सत्ता एकत्रित झाली, तो शक्तिशाली झाला आणि त्या घराण्यातील नानासाहेब पेशवाच्या काळातील घटना आहे. म्हणजे पानिपतच्या युद्धाच्या अगोदरला घटनाक्रम आहे हा. तर त्याच्या काळामध्ये या निजामानं त्यांच्यावर सतत चोरगोळ्या करणं सुरू केलं असतानाच या पेशव्यांनी शिंदखेडच्या प्रदेशामध्ये त्याच्यावर आक्रमण केलं आणि या पेशव्यांनी निजामाला जिंकलं. आणि त्या ठिकाणी असं ठरलं की नळदुर्गचा किल्ला, परांड्याचा किल्ला आणि अहमदनगरचा किल्ला आणि 25 लाख रुपयाची जहागीर ही मराठ्यांना देण्यात यावी. परंतु निजाम कसा होता मी तुम्हाला सांगितलं की तह मान्य करायचा आणि संधी विकली की पुन्हा फिरायचा. त्याचाच एक भाग म्हणून त्यानं हे जे किल्ले आहेत म्हणजे पहिले नळदुर्गचा किल्ला मिळवला, परंतु परांड्याचा आणि अहमदनगरचा किल्ला देण्यास त्यानं मनाई केली. म्हणून नानासाहेब पेशवे यांनी निजामाचा बंदोबस्त करण्यासाठीची मोहीम 59 मध्येच पुण्यात आखली की आता निजामाचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. कारण उत्तरोत्तर विकास करायचा आहे तर दक्षिणेत लोकदुखी बंद करावी लागेल, तर सतत त्याचा त्रास चालू असायचा. त्याच वेळी त्याने फ्रेंचांची मदत घेतली होती. इंग्रजांचा तैनाती फौजचा जो तह आहे तो स्वीकारलेला होता. त्या सत्तांसोबत त्याने हातमिळवणी केलेली होती आणि मराठ्यांच्या राजकारणात सुद्धा तो सतत हस्तक्षेप करत असलेला आपल्याला दिसतो. आणि तो तह नाकारल्यामुळे सदाशिवराव भाऊंनी काय केलं की निजामाकडे लक्ष देण्याचं ठरवलं आणि सदाशिवराव भाऊ स्वतः पुण्यावरून निघाले. ते पुण्यावरून निघाले त्याच वेळेला रघुनाथराव पेशवे, तुम्ही नाव ऐकलं असेल, राघोबा दादा म्हणतात त्यांना, आणि सदाशिवराव भाऊ विश्वासराव हे सुद्धा उदगीरच्या दिशेने निघाले. निजाम याला माहिती मिळाली की पेशवे आपल्याला चालून येत आहेत, म्हणून पेशव्यांना मधातच रोखण्याचा त्याचा प्रयत्न होता. नगरच्या तेवढ्यातच त्यांना रोखावं अशी त्याची योजना होती. परंतु राघोबा दादा, सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव हे सरळ या उदगीरच्या आसपास दाखल झाले आणि त्याच वेळेला निजाम सुद्धा हैदराबादवरून या उदगीरच्या किल्ल्याच्या आश्रयाला आला. राजकीय दृष्ट्या या घटनेचं खूप महत्व आहे. ज्या वेळेला हा निजाम उदगीरच्या किल्ल्यात आला त्यावेळेला त्याचं जे सैन्य होतं ते कमी होतं. त्याला मदतीसाठी औरंगाबाद, धारूर या ठिकाणच्या सैन्याला मदतीची मागणी केली आणि धारूरच्या किल्ल्यामध्ये त्याच्या मदतीसाठीचं सैन्य त्याच्या सरदारांनी जमा करून ठेवलं आणि त्याला असं ठरवलं की आता आपल्याला उदगीरच्या किल्ल्यात जर आपण राहिलो तर आपण जिंकू शकणार नाही. म्हणून त्यावेळेस त्यानं धारूरच्या किल्ल्याचा आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. असाच प्रकारचा धारूरला सुद्धा किल्ला आहे, मी जोडून आलो तिथं. तर धारूरच्या किल्ल्याचा आश्रय घेण्याचं ठरवलं. परंतु मराठ्यांनी काय केलं, त्यांच्या 2 फळ्या होत्या. एक सदाशिवराव भाऊ विश्वासराव आणि राघोबा दादा हे उदगीरच्या परिसरात आलेले होते आणि जे नानासाहेब पेशवे होते आपल्या ते तिथूनच नगरवरूनच ते सर्व कारभार त्या ठिकाणी पाहत होते. नगरचा किल्ला त्यांनी जिंकून घेतला होता. तो त्या ठिकाणचा जो कविचंद नावाचा जो सरदार होता त्यानं काही जहागिरीच्या मोबदल्यात तो किल्ला, निजामाचा किल्ला मराठ्यांना देऊन टाकलेला होता. सदाशिवराव भाऊ जे आहेत, सदाशिवराव भाऊ मात्र बीड, परतूर या मार्गे परळी अशा भागातून येत होते